चॅप्टरचं नाव काय आपल्या हे बघा मॅथमॅटिक्स सापडलं का इकडे बघा स्टँडर्ड 7 मॅथमॅटिक्स याच्यामध्ये पहिलं चॅप्टरचं नाव 11 नंबर चॅप्टरचं नाव आहे काय सर्कल सर्कल असंच काढतो का आपण मग हा दिसताना असं दिसतोय ना पण इकडे सरळ दिसतो हा काय सर्कल स्पेलिंग लक्षात राहील CIRCLE सर्कल हा नंतर हा जो सर्कल दिसतोय तुम्हाला इथे दिसतोय का याचा जो हा पॉइंट दिसतोय का इथे याला म्हणतात काय म्हणतात रेडियस चालेल का रेडियस म्हणणार का त्याला याला काय म्हणतात या पॉइंटला काय म्हटलं जातं सेंटर हा आणि या सेंटर पासून इथपर्यंत जे दिसतंय ओ पासून बी पर्यंत त्याला म्हणायचं रेडियस आता त्याची डेफिनेशन काय दिलेली आहे line segment join center of the circle and any point on the circle is called radius काल तुम्हाला सांगितलं काल काय सांगितलं तुम्हाला लाईन सेगमेंट काल पाहिलं ना लाईन सेगमेंट पाहिलं की काल तर ओ पासून बी पर्यंत जी लाईन सेगमेंट आहे याला म्हणायचं रेडियस ओ पासून ए पर्यंत आहे त्याला म्हणायचं रेडियस ओ पासून सी पर्यंत आहे त्याला म्हणायचं रेडियस आणि ओ पासून एफ पर्यंत त्याला पण काय म्हणायचं रेडियस रेडियस म्हणजे काय तर सेंटर पासून सर्कलवरचा कोणता पण पॉइंट जोडला कोणता पण तर त्याला म्हणायचं रेडियस राहील का लक्षात कशापासून कशापर्यंत सेंटर पासून सर्कलवरचा कोणता पण पॉइंट जर ओ आणि डी जोडून दिला पट्टीने तर तो पण काय होईल रेडियस म्हणजे कळालं ओ पासून ई ला जोडून दिलं ती पण काय जाईल रेडियस ओ पासून अजून कोणता पण पॉइंट घेतला तो रेडियस पुढचं जे आहे ते आपलं काय बघायचं कॉर्ड कॉर्ड म्हणजे काय सॉरी रेडियस म्हणजे काय सुरुवातीला हे बघू आपण रेडियस म्हणजे काय त्रिज्या मराठीमध्ये काय जाऊ दे आपण डायरेक्ट असतो म्हणजे लगेच समजा इतकं कळालं का रेडियस रेडियस म्हणजे काय सेंटर आणि सर्कलवरचा पॉइंट 2 नंबरचं काय दिलंय कॉर्ड कॉर्ड म्हणजे काय द कॉर्ड ऑफ अ सर्कल कॅन बी डिफाईन्ड ॲज द लाईन सेगमेंट जॉईन एनी 2 पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजे सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट जोडले सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट जोडले तर त्याला काय म्हणतात कॉर्ड कॉर्डला मराठीमध्ये म्हणतात जीवा वरचं नाव काय त्रिज्या आणि खाली काय जीवा ही आहे त्रिज्या आणि ही काय जीवा आता बघा ई पासून सी ला जोडलेलं आहे जोडलंय का ई पासून सी ला काय केलेलं आहे जोडलेलं आहे याचा अर्थ काय ते कॉर्ड आहे लक्षात ठेवायचं कॉर्ड म्हणजे काय सर्कलवरचे कोणते पण 2 पॉइंट जोडून दिले त्याला म्हणायचं कॉर्ड हा नंतर 3 नंबर आहे डायमीटर डायमीटर म्हणजे काय द कॉर्ड ऑफ अ सर्कल पासिंग थ्रू द सेंटर दिसतंय आता ही जी कॉर्ड आहे एबी काय कॉर्ड आहे ए आणि बी पॉइंट कशावर आहे सर्कलवर आहेत का त्यांना जोडलंय का जोडलेलं आहे का जोडलंय ना मग तिला आपण अगोदर काय म्हणूया कॉर्ड पण ती कॉर्ड कशामधून जाते सेंटर मधून जाते सेंटर मधून जाते म्हणून तिला म्हटलं जातं डायमीटर काय म्हणतात डायमीटर म्हणतात मग डायमीटर आणि कॉर्ड मधला फरक लक्षात येतो का मग आता ई आणि सी ला डायमीटर म्हणता येईल का ई सी ला डायमीटर म्हणता येईल का नाही तसं सीएफ ला आपण काय म्हणता येईल डायमीटर म्हणता येईल मग याच्यात किती डायमीटर काढलेले आहेत 2 याच्यात किती रेडियस दिसत आहे नीट बघा रेडियस ओ पासून बघायचं बघा ओ पासून बी पर्यंत ओबी झालंय ओ सी ओ ए झालं ओ एफ किती रेडियस आहे डायमीटर 2 आणि कॉर्ड जास्त आहे मी नावं सांगतो ईसी सापडला ईसी काय आहे कॉर्ड आहे नंतर सीएफ कॉर्ड आहे
AB क्वाड आहे आणि AD क्वाड आहे. किती क्वाड काढलेले आहे? कळलं का? 4. आता मी एक प्रश्न विचारतो, ए पासून काढलेला क्वाड किती? ए पासून काढलेला क्वाड किती? बरोबर, AD आणि AB. मी किती विचारतो नाव सांगतो. तू जर 2 उत्तर नाही दिलं ना तुला मार्क नाही भेटणार. तू डायरेक्ट नाव लिहून टाकलं. प्रश्न काय आहे? किती आहेत, कोणत्या आहेत विचारल्यावर मग सांगायचं. हा, प्रश्न नीट आहे का? सी पासून किती, सी पासून कोणत्या क्वाड काढलेल्या आहेत? CO चालेल. क्वाड तू सांग. स्वराले CE बरोबर. अजून CF बघा, CE झालं आणि CF, कारण दोघं पॉइंट कशावर पाहिजे? सर्कलवर पाहिजे. आला का फरक लक्षामध्ये? रेडियस ओळखता येईल, रेडियस ओळखता येईल. हा, क्वाड आणि डायमीटर आणि सेंटर ऑफ द सर्कल. काय नाव आहे सेंटर? O. सेंटरचं नाव काय आहे? O. हा, आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊ. आता बघा, तुम्ही जर आता पाहिलं ना ते दिलेलं आहे. सेंटरचं नाव काय? O. रेडियस OA OB आणि रेडियसचं अनेक वचन इथं दिलेलं आहे रेडाय. RADII. हे बघा, रेडियस किती? 1. रेडियस 10 आहे ना, रेडियस नाही म्हणतात, रेडाय म्हणायचं ना. RADII अनेक वचन कळतं ना. हा, मग रेडियस किती? आता इथे OC आणि OF पण आहे. आपण जर O आणि E ला जोडलं तर रेडियस तयार होईल का? O आणि E ला जर जोडून दिलं तर रेडियस तयार होईल का? नाही. O आणि E होईल. O आणि D ला जोडलं तर O आणि D ला होईल. मग एक प्रश्न विचारतो तुम्हाला, एका सर्कलला किती रेडियस काढता येते? इथं नाही, अंदाज विचार करून सांग. जर मी असं मोठं केलं ना, असं हे पासून मोठं केलं, दिसतंय का? हा जो पॉइंट आहे ना, या पॉइंटला लागून 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 एकदम जवळ 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 असं किती पॉइंट घेता येईल? फक्त मोजता येणार नाही इतकी पॉइंट येते. अजून मोठं करा, अजून मोठं करा, एकदम खूप बारीक बारीक पॉइंट मध्ये दिसेल तुम्हाला. म्हणजे एका सर्कलला इन्युमरेबल मोजता येणार नाही इतके रेडियस आपल्याला काढता येऊ शकतं. हा, 1 करोड म्हटलं तरी पण मग ते थोडंसं लिमिटेशन. जाऊ दे. पुढचा प्रश्न. आता कॉर्ड कळालं का? कॉर्ड समजलं का? किती कॉर्ड दिसतंय तुम्हाला? CF. नीट पहा, नाव कसे लिहिलेले नीट बघा. मी पहिले बोलू नका. आता पहिले हे बघा, मी C पासून स्टार्ट केलं, C पॉइंट पकडला, CF आणि CE झाले का 2? नंतर मी A ला पकडलं, दिसतंय ना, AD आणि AB दिसतंय. म्हणजे ज्याच्यापासून जास्त अशा रेषा गेलेल्या असतात ना, तो पॉइंट पकडायचा आणि त्याच्यापासून काय लिहायचं? क्वाडची नावं लिहून टाकायचं. कळालं? कळालं का? आता डायमीटर तर माहिती तुम्हाला, 2 डायमीटर दिलेले. काय नाव आहे? AB आणि CF आहे का? हा, आता शिकायचं आपल्याला सर्कम्फरन्स. काय शिकायचंय? सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स म्हणजे काय? तर बघा, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. ए पासून सुरू केलं मी, ए पासून ई पर्यंत गेलो. पट्टे पेन्सिल असते का आपली, पेन्सिल गोल फिरते आपण कशावर? सर्कलवर गोल फिरत. मग ए पासून ई पर्यंत, ई पासून असं सरळ सी पर्यंत, सी पासून डी पर्यंत, डी पासून एफ पर्यंत, पुन्हा कशावर आलो मी? ए वर. मग हे झालं आपला सर्कम्फरन्स. आता तुम्ही घरी जर कधी मम्मीची किंवा बहिणीची कोणातरी असं ते बांगडी असते ना, पाहिली का बांगडी? पाहिली? बांगडी पाहिली असेल ना. त्या बांगडीला काय करायचं? एक दोरा बांधून द्यायचा. काय करायचा? दोरा बांधायचा. दोरा बांधला आणि असं टेबलावर नाही का अशी एक पट्टीची एक रेष मारून घ्यायची आणि बरोबर ती बांगडी त्याच्यावरच फिरवायची. तुम्हाला फिरवता येईल ना? कशी फिरवायची? तर आपण असं बघू त्याला, हे बघ, असं ठेवलं, असं गोल फिरवायचं
आता हे बरोबर त्याला मॅच काही झालं नाही, फक्त पट्टीने काय करायचं, कोणाकडे मागणी आहे का काही आहे. आपण कुठून स्टार्ट करणार आहे, तीच दोरा बांधला पाहिजे, बांधला तो कुठे ठेवायचा, टेबलावर ठेवायचा, ठेवता येईल. आणि त्याला काय करायचं, असं गोल फिरून कुठे जायचं, बरोबर ते दोऱ्यापर्यंत जायचं. जातील का? तसं जमलं नाही तर काय करायचं, एक दोरा घ्यायचा तिथं पकडायचा असा आणि ह्या बरोबर याच्यावर असा गोल फिरून परत घेऊन यायचं. करते. मग हे टोक आणि हे टोक असं सरळ केलं तर काय भेटेल तुम्हाला, सरकमफरन्स. काय भेटते, सरकमफरन्स. कळाला सरकमफरन्स. मग या बांगडीचा सरकमफरन्स आणि एक मोठा गोल असेल त्याचा सरकमफरन्स कोणाचं असतं, मोठ्या बाटलीचा सरकमफरन्स काय जास्त असेल. हा, तर पुढे पहा. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची, आता नका करू, घरी जाऊन करायची. इकडे पहा, दिसतं काय तुम्हाला, बँगल दिलेली आहे, दिसते बँगल. बँगल म्हणजे काय, त्या बँगलचा सरकमफरन्स किती आला, 19 सेंटीमीटर आणि डायमीटर किती तिचा, 6 सेंटीमीटर. हा, आता तुम्हाला बांगडीचा डायमीटर मोजता येईल का, नाही, ते दाखव बेटा इकडे, पट्टी पण आहे ते बाकीचे नाही म्हणताय ना. ते पहा, ही बांगडी आहे ना, तिथं मस्त पैकी काय काय करायचं, झिरो बघायचं, असं लावायचं हा आणि असं बघायचं, दिसतंय का. आता इथं डायमीटर किती आहे, 5.5. किती आहे, 5.5. आणि तसं जमत नसेल तर एकदम सोपं असतं, काय करायचं, बांगडी ठेवायची, पेन्सिलने गोल करायचं, करते, त्याला कट करून घ्यायचं. कट केलं का असं कधी वाळलं तुम्ही त्याला, बरोबर 2 भाग होते ना, एकावर एक ठेवलं काय वेळेचे 2 भाग होते. आणि तो मधला जो भाग आहे अर्ध्याचा, तो आपला काय डायमीटर आहे. कळालं का, डायमीटर कळालं, मोजता येईल का, मोजता यायला पाहिजे. आता पुढे काय दिलेलं आहे, सर्क्युलर प्लेट. आपल्याकडे असते का प्लेट, प्लेट असते ना, त्या प्लेटचं पण काय करायचं तुम्हाला, सरकमफरन्स मोजायचं आहे. मग आपल्याकडे प्लेट आहे, तिचा सरकमफरन्स कसा मोजणार, कशाने मोजणार, काय काय लागेल तुम्हाला मोजायला, पहिले दोरा लागेल. दोरा लागेल का, दोरा असा स्ट्रेचेबल चालेल का, असा लांब होणारा रबरासारखा. आपल्या घरात जे गोदड्या वगैरे शिवतात ना, तो चालू. मग काय करायचं, दोरा घ्यायचा आणि असं गोल त्याला काय करायचं, फिरवून घ्यायचं. 2 बटन तिथे टच होतात, त्याला असं सरळ करायचं आणि पट्टीने काय करायचं, तो मोजून घ्यायचं. मस्त आहे, सरकमफरन्स मोजून. डायमीटर कसं मोजणार, मग प्लेट वापरून द्यायची, प्लेट नाही वापरता येणार, प्लेट काय वापरणार नाही. तिथं पहिले आपल्याला एक सर्कल काढावं लागेल. कसं काय नाही, अरे कागदावर प्लेट ठेवायची आणि पेन्सिलने गोल फिरवून घ्यायचं, झाला गोल, त्याला कापून घ्यायचं आणि वापरून द्यायचं, जमेल ना. हा, मग तुम्हाला काय मोजता येईल, आणखी डायमीटर पण मोजता येईल. भाऊ नको, आता नको. मग तुम्हाला त्याचा घ्यायचा आहे रेशो. रेशो शिकवलाय का, रेशो कसा घ्यायचा, सीचं माप वरती आणि डीचं माप खाली, म्हणजे 19/6. हा 19 घेतला आणि हा 6 घेतला, मग त्याचा भागाकार करून तुम्हाला 2 डिजिट पर्यंत उत्तर शोधायचं. काल भागाकार पण शिकवलं. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, ज्या ज्या गोल गोल दिसतील वस्तू सर्क्युलर, त्यांचं काय करायचं, सरकमफरन्स आणि सर्कल शोधायचा आणि त्यांचा काय शोधायचा, रेशो. हा शोधल्यावर जसं जारचं आपलं बुच्छ नसतं ना, झाकणाचं, लीड ऑफ अ जार, झाकणाचं बुच्चन हे काय मस्त जोक केलं, झाकणाचं बुच्चन, झाकणाचं बुच्चन नाही राहत. बाटलीचं जे झाकण असतं ना, बुच्चन नाही म्हणायचं, झाकण, लीड म्हणजे झाकण. त्या झाकणाचं पण असं मोजायचंय. मग याच्यानंतर पहा, रिलेशन बिटवीन सरकमफरन्स अँड डायमीटर. कशा कशामध्ये सरकमफरन्स मध्ये आणि डायमीटर मध्ये काय रिलेशन असतं, तर द रेशो ऑफ सरकमफरन्स अँड डायमीटर इज पाय. दिसतं का पाय, PI, पाय. असं एक रेषा करायची, 2 असे गोल करायचे. आता हा पायची व्हॅल्यू जी आहे ना, ती व्हॅल्यू ऍक्च्युअल खरीखोर जी व्हॅल्यू आहे ती खूप मोठी आहे.
मी 39 डिजिट पर्यंत व्हॅल्यू शोधून ठेवलेली गुगलवरून. किती ते 3.14 15 95 65 35 दिसते का? इतकी मोठी व्हॅल्यू. पण प्रत्येक वेळेला गुणाकार भागाकार करायला इतकं मोठा गुणाकार इतकी मोठी संख्या करेल का? इतकं वापरायला आपल्याला अवघड होऊन जाईल. म्हणून जे सर्वसाधारण लोक असतात आपल्यासारखे शिकणारे ते काय करतात, पायच्या दोन व्हॅल्यू घेतात. व्हॅल्यू ऑफ पाय इज इक्वल टू 22/7. ही ऍव्हरेज व्हॅल्यू एक्झॅक्ट नाही. एक्झॅक्ट कळतंय ना? होय, कळतंय का? 22/7 कशाची किंमत आहे? पायची किंमत आहे. आणि दुसरी किंमत कोणती आहे? 3.14. आणि पुढे शब्द वापरलाय अप्रॉक्सिमेट. अप्रॉक्सिमेटली म्हणजे काय? जवळजवळ. जवळजवळ. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो का, 1 किलो बटाटे कितीला येते? 40लाच भेटतील. 39ला भेटू शकता का? मग 39 रुपयाला देणार नाही. तुम्ही 1 किलो बटाटे घेतले आणि सांगितले माझ्याकडे 39 दे, मग देऊन टाकेल ना. 1 रुपयासाठी काही नाही. कळतंय का? हा. पण जर तुम्ही सोनाराच्या दुकानात गेले, 1 ग्रॅम सोन्याच्या जागेवर थोडस सोनं जास्त आहे. सोनार काय करतो माहिती का? ते थोडस जास्त सोनं आहे ना, त्याचे पण पैसे घेतो. मग किती जास्त? तर 1 ग्रॅमचं 1000 भाग करायचे आणि 1000 पैकी 1 भाग पण जास्त राहिला तरी पण त्याचे पैसे घेतो. तो डायरेक्ट काय करतो? गुणाकार करतो, डायरेक्ट सांगतो. आणि तुम्हाला माहिती असेल 1 ग्रॅम सोनं कितीचं आहे आता? 7,000. 1000 भाग केले तर 1 भागाची किंमत किती? 7 रुपये. 50 भाग जास्त असेल तर 50 गुणिले 7. 50 गुणिले 7 7,000. 350 ना. म्हणजे जे आपल्याला डोळ्यांना बारीक कल दिसतो त्या कलची पण तो पैसे घेऊन घेतो. वर्ण बटाट्यासाठी चालला, बटाट्याचा थोडं जास्त पण केला तरी चालतो. म्हणून इथं थोडंसं आपण अशा किमती देतो. पण जिथं रॉकेट लॉन्च होणार आहे, रॉकेट सोडायचंय, तिथं हे पूर्ण किंमत घ्यावी लागेल. कारण इथून सोडलेलं रॉकेट जर थोडंसं चुकलं तर हळूहळू हळूहळू चुकत 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 मंगळ आपलं चंद्रावर जाणार असेल ना, तर चंद्रापासून फार लांब चाललं जाईल. कळलं? आणि हीच गोष्ट मी तुम्हाला काय सांगत होतो का, जर तुम्ही रोज थोडा 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 अभ्यास केला तर बरोबर तुमचा निशाणा कुठं बसेल? परीक्षेच्या दृष्टीने बसेल. आणि रोज थोडे थोडे चुकत राहिले तर काय होईल? डायरेक्शन बदलून जाईल. तुम्ही एकदम हुशार होणार होते, पण काय होऊन जाईल? एकदम मठ्ठने, एकदम गुंड किंवा नालायक असं होऊ शकतं. पुढचं भाग. आता हे 2 फॉर्म्युले 3 फॉर्म्युले आहेत ना, ते पाठ करायचे तुम्हाला. बघा, रेडियस कशाने दाखवतात? आर. राहील लक्षात? डायमीटर कशाने दाखवतात? डी. आणि सर्कम्फरन्स दाखवतात सी. मी काय विचारणार तुम्हाला? आर फॉर रेडियस, डी फॉर डायमीटर, सी फॉर circumference, C for circumference, C for बोला लवकर, C for circumference. हा बघा, रेशिओ ऑफ सर्कम्फरन्स तिकडे पहा. रेशिओ ऑफ सर्कम्फरन्स अँड डायमीटर इज इक्वल टू पाय. आता हा जो डी इकडं भागिले ना, दिसतं का? भागिले या बाजूला टाकले तर काय होऊन जाईल? तो मल्टिप्लाय होऊन जाईल, गुणिले होऊन जाईल. म्हणजेच आपल्याला सी बरोबर फॉर्म्युला मिळतो पाय डी. सी इज इक्वल टू पाय डी. सी इज इक्वल टू पाय डी. सी इज इक्वल टू सी इज इक्वल टू पाय डी. होऊन जाईल का पाठ? पाय डी. पाय डी चा अर्थ लक्षात ठेवायचा, पाय इंटू डी. पायची व्हॅल्यू पायची व्हॅल्यू आता मागे पाहिजे आपण. पायची व्हॅल्यू 22/7 आणि दुसरी व्हॅल्यू 3.3. या 2 किमती लक्षात राहणार ना तुम्हाला. 22/7 आणि 3.14. राहिलं लक्षात? 2 किमती पाठ व्हायला पाहिजे. 22/7 आणि
3.14 हा तू सांग सी फॉर circumference, R for D for pi ची व्हॅल्यू 2 अपॉन आणि दुसरी 14 किंवा 1 सोरानी D for C for आणि R for रेडियस. आता एक गोष्ट सांगायची राहून गेली ते माझी. हे बघा एक गोष्ट सांगा, AB ची किंमत आणि OA ची किंमत दोघांमध्ये काही रिलेशन आहे का? अरे सर्कल जर कधी काढला याचं माप 3 असेल, कर्कटक 3 माप घेतलं आणि गोल काढला, कर्कटक 3 माप घेतलं आणि गोल काढला, तर इथं कर्कटक लोक डोक ठेवणार आहे. हा पेन्सिल कुठं राहील आता गोल फिरवलं मग याचं माप किती? 3. याचं माप किती? 3 असेल ना. कळालं का? एका सर्कलच्या सर्व रेडियसचे माप सारखे असतात. एका सर्कलच्या सर्व रेडियसचे माप सारखे असतात. याचं माप 3 असेल, याचं माप 3 असेल, हे पण 3 असेल, हे पण 3 असेल ना. मग डायमीटरचं माप काय? 3 3 6. कळालं का? म्हणजे डायमीटर काय असतो? रेडियसच्या डबल. डायमीटर काय असतो? रेडियसच्या डबल असतो. डायमीटर काय असतो? रेडियसच्या डबल. मग काय लक्षात ठेवायचं? द डायमीटर इज ट्वाइस ऑफ रेडियस. रेडियसचा काय होतो? ट्वाइस म्हणजे डबल किंवा डबल म्हटलं तरी पण चालेल. आता मी एक उदाहरण सांगतो, त्याच्यावर उत्तर सांगा. जर ही माप 5 असेल, किती? 5. OA 5 आहे तर AB किती? 10. बोलायचं नाही, करत आहे. जाऊ दे, पण 10 उत्तर आहे ना. जर याचं माप 2 सेंटीमीटर आहे तर हा पूर्ण बिंदू. आता हा 2 आणि हा 2 पटकन सांगता येत नाही का? हा तू सांग. हा पूर्ण जर कधी 12 असेल, पूर्ण 12 असेल तर किती? तुम्ही बोलू नका रे, गरीबाच्या मुलांना शिकू द्या रे. पाहिलं का? अभ्यास जमत नाही तू गरीब. आता तांबे सांगेल. हे बघ तांबे हे 1 सेंटीमीटर आहे. किती? 1. तर CF किती? हा OA 1 सेंटीमीटर आहे, CF किती मापाचं आहे? 2 येईल ना. अरे बघा हा 1 येईल, हा पण 1 येईल, हा पण 1 येईल, हा पण 1 येईल. किती मापेल? 2. बरं येईल का लक्षात? तू सांग पायची व्हॅल्यू. अपॉन दुसरी 3 पॉइंट वाव, अशी हुशार मुलं झाले तर इतकेच मुलं पाहिलं बरं ना. बाकीचं काही काम नाही, कामाचे नाही. आता बघा आपण जे पाहिलं ना, आपण जे पाहिलं D इज इक्वल टू 2R. लक्षात ठेवायचं, D इज इक्वल टू 2R. 2 का घेतला? D बरोबर, D म्हणजे काय? डायमीटर. R म्हणजे 2 का बरं घेतला? 2 रेडियस मिळून 1 डायमीटर तयार होतो. बरोबर. आणि बघा हा D दिसतोय का? D या डीच्या जागेवर आपण काय टाकणार आहे? 2R दिसतोय ना. हा D काढून टाकायचं आणि काय टाकायचं? 2R. मग सर्कम्फरन्सचा एक नवीन फॉर्म्युला मिळतो, C इज इक्वल टू 2πr. तिघं फॉर्म्युले आपले पाठ व्हायला पाहिजे. पहिला फॉर्म्युला आहे C इज इक्वल टू πd. दुसरा फॉर्म्युला आहे D इज इक्वल टू 2R. आणि तिसरा फॉर्म्युला आहे C इज इक्वल टू 2πr. 2πr. राहील का लक्षात? हे जे व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले. आता इकडे पहा, फॉर्म्युल्याच्या शेवटी लावलेला आहे E.
दिसतंय का? हे त्याचं अनेक वचन आहे. फॉर्म्युला फॉर्म्युला फॉर्म्युली फॉर्म्युली वाचायचं. फॉर्म्युला फॉर्म्युले फॉर्म्युला एक असेल तर सिंगल आणि जास्त असेल तर फॉर्म्युला शेवटी लावायचं ई. रेडियसचं काय केलं आपण? RAD डबल आय रेड आय. हा लक्षात ठेवा, मी याचा वर्गात विचारणार तुम्हाला. नाही नाही, हे सगळं तुला बघायला भेटू जर काही नाही. आता सगळं रेकॉर्ड होऊन जाईल आणि आता लगेच आपण टाकून देतो युट्यूबला. आता हा फार प्रॉब्लेम दिलेला आहे बघा पुस्तकातला नाही. सापडला का? सापडला का? हा प्रश्न वाच ग स्वराज. हा हा नीट पहा. डायमीटर दिलेला आहे आणि शोधायचं आपल्याला सर्कम्फरन्स. डायमीटर दिलेला आहे, काय शोधायचंय? सर्कम्फरन्स. मग सोल्युशन मध्ये सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे? डायमीटर. कशाने दाखवतात? डी ने. किती किंमत आहे? लिहिता येईल का? लिहिता येईल ना? हा मग काय शोधायचं आपल्याला? सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी. पायची व्हॅल्यू सॉरी पहिले सर्कम्फरन्स कशाने दाखवतात? सी ने. सर्कम्फरन्स सी ने दाखवतात. सी इक्वल टू दिसतंय? इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 आणि डी ची व्हॅल्यू 4. आता या 7ने 14ला भाग दे. 7 1 7 7 दुने 14 आणि ह्या इथं जो 2 येणार आहे 2 आणि 22चा गुणाकार. 7 आणि 14ला भाग दिल्यावर भागाकार किती देईल? 2 आणि ते 2 आणि 22ला गुणून टाक 44. उत्तर किती आलं? पण मग शेवटी मात्र असं लिहायचं असतं सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू 44 सेंटीमीटर. हा पुढचा प्रॉब्लेम पहा. हा काय दिलेलं आहे? वाच रे तू प्रश्न वाच. हा रेडियस सर्कल is 3.35 सेंटीमीटर and its circumference. हा बघा सोल्युशन कसं लिहायचं? रेडियस दिलेली म्हणून लिहून टाकायचं. रेडियस ऑफ अ सर्कल आर इज इक्वल टू 35 सेंटीमीटर. शोधायचं काय आहे? सर्कम्फरन्स. पण रेडियस दिलाय तर रेडियस वाला फॉर्म्युला वापरायचा. पाय डी वापरायचं. इथं डायमीटर दिलाय, इथं डायमीटर दिलाय का? काय दिलाय? रेडियस. म्हणून रेडियसचा फॉर्म्युला वापरायचा. रेडियसचा फॉर्म्युला काय? सॉरी सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला म्हणजे रेडियस आला पाहिजे. सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 पाय आर. सापडला? इथं पाय डी वापरला नाही. पाय डीचा फॉर्म्युला जो आहे तो काही वापरला नाही. आता बघा सी लिहिला, सर्कम्फरन्स म्हणजे सी. 2 लिहिला आणि पायची व्हॅल्यू 22/7 आणि मल्टिप्लाइंग बाय 35 कुठून आला? 35 कशी किंमत आहे? अरे बघा वरती दिलंय ना रेडियसची किंमत किती आहे? 35. आरच्या जागेवर आपण टाकला 35. 7 आणि 35ला भाग जातो का? जातो ना. 7 5 35. मग उरेल काय? 2 गुणिले 22 गुणिले 5. 2 गुणिले 22 गुणिले 5 आणि गुणाकाराला 220. 2 गुणिले 22 किती? 44 आणि 44 गुणिले 5 220. पण मात्र शेवटी सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 220 सेंटीमीटर लिहायला विसरायचं नाही. आणि जर असं केलं तर मग तुम्हाला पटापट सोडू देईल. पुढचा प्रश्न पहा. कोण वाचता आता? तू वाच. सर्कम्फरन्स सेंटीमीटर बरोबर. काय दिलेलं आहे आपल्याला? सर्कम्फरन्स. आणि काय शोधायचं आहे? शोधायचं काय? रेडियस आणि डायमीटर. मग बघा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला लिहिला.
आणि त्यात काय वापरला 2 पाय आर. सर्कम्फरन्सच्या जागेवर किंमत टाकली सर्कम्फरन्सची 2च्या जागेवर 2, पायच्या जागेवर 22/7 आणि आर दिसतंय. आता हा जो आहे दिसतोय हा 2 हा मल्टिप्लाय आहे ना, तर इकडे डिवाइड करायचं. हा 22 मल्टिप्लाय त्याला डिवाइड करायचं 7 डिवाइड आहे त्याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच मांडत असताना फक्त हे दिलं आहे ते तुम्ही असं लिहिणार 198. हा 7 दिसतोय का 198 इंटू काय करायचं 7 गुणाकार म्हणायचं. त्याला सेटिंग करा लागलंच बघा. असं करा पहिले 198 लिहिला 198 आणि त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं 7 आणि रेश मारायचं खाली आणि खाली द्यायचं 2 आणि 20. आणि या सगळ्यांचं कधी केलं आपण गुणाकार भागाकार तर उत्तर काय येतं 31.5 31.5 सेंटीमीटर. काय तर काय मिळते आपल्याला काय मिळते रेडियस. आणि डायमीटर शोधण्यासाठी काय करणार डायमीटर इज इक्वल टू 2 into 31.5 31.5 किती आन्सर आलं. आता हा 31.5 कसं काय आलं सांगा बरोबर करता का नाही 22 ने याला भाग जाईल का 22 ने भाग जातो का बघा 22 पडायचं का. म्हणून या चॅप्टर साठी तुम्हाला 22चा टेबल लर्न करावा लागेल. 22 22 22 22 22 पाचा 110 132 22 साते 22 साते 22 साते 22 साते 22 साते मग उद्या टेबल 7 करू. 22 न बावीस नम 198 म्हणजे 22 ने जर याला भाग दिला तर किती उत्तर येतं 9 आणि मग 9 गुणिले 7 नवीन साते 63 आणि 63 भागिले 2 31.5 कळलं का. ठीक आहे. आता पुढचं जे आहे ना हे हा प्रॉब्लेम तुम्ही वाचायचा आणि समजून घ्यायचा. याच्यात काय काय दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय काय शोधायचं आहे काय दिलेलं आहे डायमीटर सॉरी दिलेलं काय सर्कम्फरन्स दिलेला आहे. पायची व्हॅल्यू पण दिलेली आहे. जर पायची व्हॅल्यू दिलेली असेल तर तीच व्हॅल्यू वापरायची. इथं 22/7 वापरायचा नाही. इथे कोणती किंमत दिलेली आहे 3.40 आणि मग बघा ही पाय सर्कम्फरन्सची किंमत टाकली ही पायची किंमत टाकली आणि शोधायची आपल्याला डायमीटर. आता हा 3.14 इकडे काय केला डिवाइड केला. हा मल्टिप्लाय आहे ना इथं डिवाइड. मग इथं 20 आन्सर कसं काय असेल 20 आन्सर कसं काय ते बघत असताना काय करायचं असा बघा करायला दिसतंय ना वरती पण पॉईंट आहे खाली पण पॉईंट आहे ना. काल शिकवताना बेरीज कशी शिकवली पॉईंटची पॉईंट खाली पॉईंट घ्या. आता दोघं पॉईंट तिकडे सरकवले 2 घर तर वरती काय भेटेल माहिती का 6280 आणि खाली भेटेल 314. आता 314चा डबल करून बघा 314चा डबल 600 दिसतो ना. म्हणजे 314 एकदा 314 614 628 म्हणजे आणि अशी शेवटचा झिरो ठेवून द्यायचा. पुढे काय आलं 20 कळलं का. असं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला पटकन त्याचं उत्तर शोधता येतं. तर बाकीच्या मुलांना तर दिसेल अरे बाबा पॉईंट पण आणि बाकी सोपं आहे ना. फक्त काय बघायचं याच्या डबल वरती दिसतोय ना मग 314 येतं 314 314 728 आणि झिरो ठेवून द्यायचं आणि मग उत्तर आपलं किती आलं 20. मग डी बरोबर 20 फक्त इतकं जाणार नाही शेवटचं उत्तर मात्र यायला दिसायचं नाही. डायमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर.
तुझं लक्ष आहे केव्हापासून बघतो तू. आता पुढचं बा हा पण प्रॉब्लेम पुस्तकात दिलेला आहे, दिसतोय का? त्याच्यापेक्षा आपण असं करू, त्याच्यापेक्षा आपण असं करू, हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा तुमच्यापैकी एक जण उभं राहून समजून सांगेल. कोण समजून सांगतो? एक जण कोणी पण या, प्रॉब्लेम वाचायचा, जसं वाचून दाखवायचं. कोण येतं? फक्त वाचायचंय, सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचायचंय बस. चला मी वाचून दाखवतो, तुम्ही नुसते शांत बसून. हा हे बघा, द रेडियस ऑफ अ सर्क्युलर प्लॉट. प्लॉट म्हणजे जमिनीचा छोटासा तुकडा. जमिनीच्या छोट्या तुकड्याला काय म्हणतात? प्लॉट. इज 7.7 सेंटीमीटर. कसा आहे तो प्लॉट? गोल आहे, सर्क्युलर आहे, आणि त्याची रेडियस किती आहे? 7 मीटर. हाऊ मच विल इट कॉस्ट टू फेन्स? फेन्स म्हणजे काय? कंपाऊंड करायचं, तार, कुंपण. तार पाहिजे का? तार लावतो. द प्लॉट विथ 3 राऊंड. किती राऊंड मारायचे? 3 राऊंड मारायचे. एक मस्त असे असतात ना खंबे, आणि एक झालं, 2 आणि मग 3 का बरं मारणार? 3च का बरं मारायचं? एक मी चालणार नाही. कसं काय चालेल? अरे एकच तार लावून दिला बकरी पण घुसून येईल. एक तारला तर कोणी पण तोडून टाकेल. तार लावायचं आहे ना, कुंपण करायचं आहे, मग सगळं एक तार चालेल का? 2 तारचं 3 तरी लागतील त्याला. 3, 4, 5 असे लावतात. किती 3 दिले ना, त्यामुळे 3 लावा. हा, कशाचे लावायचे? वायर ऍट द रेट 50 रुपीज पर मीटर. 1 मीटर तार लावण्यासाठी खर्च किती येतो? 50 रुपये लागतात. आणि प्लॉट आहे आपल्याकडे मोठा, 7.7 मीटरचं काय तिथं रेडियस आहे. सगळ्यात पहिले काढायचं सरकम्फरन्स. हे बघा, सगळ्यात पहिले काढायचं सरकम्फरन्स. किती आला तो? 48.4. हा, नंतर लेंथ ऑफ वायर रिक्वायर्ड फॉर 1 राऊंड. एक राऊंड करण्यासाठी 48.4 मीटर लागतं. तर कॉस्ट ऑफ 1 राऊंड फेन्स, एक राऊंडचा खर्च किती येईल? 48.4 ला कितीने गुणायचं? 50 ने, म्हणजे 2420 रुपये लागले. नुसतं एक तार मारायचं असेल तर 2420 रुपयाचं काय लागतं? खर्च येतो. तर आता किती राऊंड मारायचे? 3 राऊंड मारायचे, म्हणजे गुणिले 3 करायचं, आणि मग गुणाकार किती आला? 7260 रुपये. मग हा आहे आपल्या जीवनातला गणिताचा उपयोग. म्हणजे जीवनात गणित कुठं उपयोगात येतं? तर इथं उपयोगात येतं. म्हणजे जर आपल्याला कंपाऊंड बनवायचं असेल तर किती खर्च येईल? म्हणजे सर्क्युलर आहे, स्क्वेअर आहे, रेक्टँग्युलर आहे, आपला प्लॉट कसं त्याच्यावर आहे. हा, ठीक आहे. आता पुढचं बघा, हे सगळं पुस्तकात नाही. आता जे बांगडीचं पाहिलं ना आपण, तसं आता हे कशाचं आहे? बसचं टायर आहे. सापडलं बसचं टायर? बसचं टायर बघा, जेव्हा सहल निघते ना तेव्हा लिंबू ठेवतात. लिंबू अजून अंड बिंड ठेवतात. विचार करा. हा, थोडेच वाट पडत. तसं बघा, आता टायर इथून सुरू झाला फिरायला. इथून एक फिरून पूर्ण एक राऊंड झाला, म्हणजे काय झालं? एक सरकम्फरन्स पूर्ण झाला. काय पूर्ण झाला? सरकम्फरन्स पूर्ण झाला. हा, आणि आपल्याला काय शोधायचंय? द रेडियस ऑफ अ व्हील ऑफ अ बस इज 0.7 मीटर. हाऊ मेनी रोटेशन विल अ व्हील कम्प्लीट व्हाईल ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स ऑफ 22 किलोमीटर. 22 किलोमीटर जर तुम्ही प्रवास करायचा असेल तर टायरचे किती चक्कर होतील हे आपल्याला शोधायचं. कळाला प्रश्न? प्रश्न कळाला का? किती किलोमीटर चालायचंय? 22. आणि एक राऊंड तुम्ही चक्कर पूर्ण होणार नाही 22 किलोमीटर. किती राऊंड टायरचे होते ते शोधायचे. हा, मग सगळ्यात पहिले काय शोधलं? सरकम्फरन्स ऑफ अ सर्कल. याचा सरकम्फरन्स शोधून घेतला. कशाचा? टायरचा. आणि तो किती आलाय? 2.2 मीटर. आता इथे लक्ष ठेवा, 22 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 22,000 मीटर. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला रेशो घ्यायचा असेल किंवा सोडवायचं असेल उदाहरण, त्यावेळेला सर्व ठिकाणी काय असलं पाहिजे? त्याचं युनिट सारखं पाहिजे मोजण्याचं प्रमाण. हा, आता इथं पहा,
एक रोटेशन कंप्लीट झालं तर किती मीटर चालतो तो 2.2 आणि जायचं किती आहे 22,000 मीटर. मग बघा टोटल नंबर ऑफ रोटेशन इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन सर्कम्फरन्स आणि या दोघांचा भागाकार केला तर किती येतो भागाकार 10,000 म्हणजे 22 किलोमीटर चालण्यासाठी त्या टायरला 10,000 चक्रा 10,000 वेळा फिरावं लागेल. हा आणि मग प्रत्येक वेळेला शेवटी काय दिलेलं असतं आपलं कन्क्लुजन शेवटचं उत्तर A wheel complete 10,000 rotation to cover the distance of 22 किलोमीटर. आता हे झालं आपलं पुस्तकातले सोडवलेले. आता हे बघा प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 42 तुम्हाला घरी सोडवायचं आहे. हा नीट पहा तिकडे बघा नीट बघा काय दिलेलं आहे पहिल्या याच्यात रेडियस दिलेली रेडियस दिली का हे बघा रेडियस दिलेली आहे. आता सरकम्फरन्स शोधता येईल का तोंडी पण सांगता येईल. इथं 7 असेल तिथे किती लिहायचा 14 आणि 28 असेल तर इकडं 28 आहे डायमीटर रेडियस किती 14 कळालं का. पण प्रॉब्लेम कसं सोडवायचा सगळ्यात पहिले लिहायचं काय दिलेलं आहे आपल्याला रेडियस आणि ते शोधायचं काय डायमीटर d इज इक्वल टू 2 पायर 2 into 7 बरोबर 14 आला 14. आता काय शोधायचं आहे मग सरकम्फरन्सचा फॉर्म्युला लिहिला. आता डी ची व्हॅल्यू मिळून गेली ना आपल्याला. मग बघा 22/7 गुणिले 14 7 आणि 14 ला भाग जाईल का मग सरकम्फरन्स किती 44 तो इथे लिहून टाकायचा. हा नंतर 2 नंबरचा प्रॉब्लेम काय दिलेलं आहे डायमीटर. मग डायमीटरच्या भागिले 2 केलं काय डायमीटरला भागिले 2 केलं तर काय भेटतं आपल्याला 14. तोंडी काढता येतं आपल्याला पण वहीमध्ये सूत्र लिहून ते सोडवता यायला पाहिजे. म्हणजे R इज इक्वल टू D/2 म्हणजे D भागिले 2 आणि त्याचं उत्तर आलं 14. तिथे 14 लिहून टाकायचा. सरकम्फरन्सचा फॉर्म्युला लिहायचा आणि सरकम्फरन्स किती भेटला मग आपल्याला 28. आता हे उत्तर शोधत असताना फॉर्म्युला पाठ आहे का तुमचा सरकम्फरन्स इज इक्वल टू पायची व्हॅल्यू डी ची व्हॅल्यू 7 भाग दिला 4 गुणिले 22 28 कळालं का तुला कळालं का 28 कसं कळालं गुड. आता पुढचं उदाहरण पहा 3 नंबरला काय दिलेलं आहे 3 नंबर मध्ये काय दिलंय सरकम्फरन्स दिलाय आणि शोधायचं काय डायमीटर आणि रेडियस. हे बघा सरकम्फरन्स दिलाय फॉर्म्युला लिहिला. आता हा मी असं म्हणत होतो बा तुम्हाला ही जी किंमत दिसते ना या 7 ने काय करायचं मल्टिप्लाय आणि 22 ने काय करायचं डिवाइड. कळालं का किंमत कशी टाकली सरकम्फरन्स किंमत कशी टाकली 622/7 आणि हा डी या 7 ने इकडे करायचं मल्टिप्लाय दिसतंय आणि हा मल्टिप्लाय तो काय करायचा डिवाइड मध्ये खाली. आता 22 ने याला भाग दिला कशाला 616 ला भाग दिला तर उत्तर येतं. जर 22 चा पाडा येत असेल तर आपण आपल्याला पटकन करता येईल म्हणून उद्या आपण 22 चा पाडा पाडू. हा याचा त्याचा भागाकार केला तर किती उत्तर आलं 28 आणि 28 गुणिले 7 केला किती उत्तर आलं 196 आणि 196 काय मिळालं आपल्याला काय मिळाला आणि डायमीटर वरून रेडियस काढता येईल का काय करायचं भागिले 2 करायचं. भागिले 2 केल्यावर उत्तर आपल्याला भेटेल. आता आपण थोडस बघा त्याच्यावरून इथं दिलेलं आहे काय नाही मग ते काढलं ना आपण ते तुम्हाला द्यावं लागेल. अरे तुम्हाला द्यायचं ते आता नाही घर लिवानते. आता 4 नंबरचं काय दिलेलं आहे
सरकमफरन्स दिलेला आहे, दिलाय का? किती दिलाय ग? 6. आणि ह्या पद्धतीने आपण काय शोधलं? हे बघा काय शोधलं? डायमीटर. आता मला सांगा 22 ने जर याला भाग दिला तर हा भागाकार तुम्हाला जमायला पाहिजे. कसला? 72.72.6 डिवाइडेड बाय 22. 22 22 22 66. 72 मधून 66 वजा करता येईल का? पुरे किती? 6. अजून पॉईंट येतो ना, हा पॉईंट इथे ठेवून दिला आणि परत 6 वर 6 ठेवलं काय जातं? 66. 22 66. तुम्हाला जमलं याला डोळ्यांना तर 3.3 into 7. आता हा पॉईंट गुणाकार आला ना, गुणाकार केल्यावर उत्तर काय होईल? 23.7 सेंटीमीटर. आता डायमीटर मिळाला 23.7 सेंटीमीटर डायमीटर मिळाला. आणि डायमीटर किती मिळाला? आणि त्याच्यावरून आपल्याला शोधायचे आता रेडियस. भागिले 2 करता येईल का? नाही. भागिले 2 केल्यावर उत्तर मात्र तुम्हाला शोधता यायला पाहिजे. इथं काही केलेलं नाही, हा करून टाकायचं. आता पुढचा प्रॉब्लेम पहा पुस्तकात. सापडलं? प्रॅक्टिस सेट 42. प्रॉब्लेम वाचला का? सरकमफरन्स दिलेला आहे का? मग त्याच्यावरून डायमीटर शोधता येईल का? इकडे पहा, सरकमफरन्स दिलेला आहे, हा फॉर्म्युला लिहिला, किमती टाकल्या, 7 ने मल्टिप्लाय, 22 ने काय करायचं? डिवाइड. 22 ने 176 ला डिवाइड केल्यावर किती भागाकार येईल? 6. आणि 6 गुणिले 7 42. काय मिळालं मला? सरकमफरन्स. रेडियस काढता येईल का? रेडियस सॉरी डायमीटर निघाला. डायमीटर किती आला? 42. रेडियस काढता येईल का? रेडियस काढायला असं पण लिहिलं तरी पण चालेल, डी डिवाइडेड बाय 2 भागाकार चिन्ह करायचं आणि मग उत्तर किती आलं? 21. तसंच पुढचा प्रॉब्लेम 3 नंबर. नीट बघा. आता तो तसाच प्रश्न आहे. गार्डन आहे आपल्याकडे, राऊंड किती मीटरचं आहे? रेडियस 56 सेंटीमीटरचं सॉरी मीटरचं आहे आणि त्याला काय करायचं आपल्याला? 4 राऊंड करायचे. पण खर्च किती आहे एका राऊंड एका मीटरचा? 40. मागच्या वेळेस 50 झाला, 40 कवर झाला. जास्त आहे ना मोठं. गार्डन मोठं आहे, गार्डन मोठं आहे. आणि किती तार मारायचे? 4. मागच्या वेळेस किती होते? काम छोटंच होतं म्हणून पैसे जास्त लागत होते. आता काम काय झालं? मोठं काम झालं म्हणून थोडस पैसा जो घेणार आहे त्याला पण बनवून जातं ना. म्हणजे आठवडाभर काय महिनाभर पुरेल त्याला काम. हा आणि मग किती खर्च येतो पहा. सगळ्यात पहिले काय शोधायचं? सरकमफरन्स. तो आला 352 मीटर. 4 राऊंडला किती लागेल? 4 राऊंडचे किती तार लागेल आपल्याला? 1408 मीटर. आणि मग 4 राऊंडचा खर्च आला 40 प्रमाणे 56,320 रुपये त्याला खर्च येईल गार्डन वाल्याला. मग गार्डन कोणाकोणाचे असतात? सरकारी गार्डन असतात. अजून प्रायव्हेट गार्डन माहिती का तुम्हाला? प्रायव्हेट म्हणजे आपणच बनवलं ना, त्याला पण खर्च येईल ना. आपण एखाद्या असं मोठं गार्डन राहिलं तर त्याला 56,000 रुपये तर लागेलच. आणि गार्डनला कंपाऊंड करायची काय गरज आहे? अरे गार्डनला कंपाऊंड करायची गरज का? बिना कंपाऊंड चालणार नाही. बकऱ्या घुसून जातील, अजून कुत्रे घुसून जातील, अजून गाई घुसून जातील, अजून मुलं पण घुसून जातील. सगळं तोडून फोडून खराब करून टाकतील. लहान लहान मुलं खराब असतात म्हणजे त्यांना आवडतं इकडं तिकडं आंघोळ तिकडं आंघोळ असं. जाऊ द्या. हा प्रॉब्लेम कळाला का? पुढचा प्रॉब्लेम काय आहे?
काय आहे? तोच आहे का? मग त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? तो आणि या प्रॉब्लेम मध्ये थोडासा फरक केलेला आहे. नीट पहा, शोधा लवकर काय बदल केलाय. हा पोरगा हुशार निघाला बा. या किमतीमध्ये फरक करून दिला बा. मागे किती शोधले ते आपण? 56,320. आणि इथं काय केलंय? 1 0 गायब करून दिला. एखाद्या मुलाने असं केलं ना तर किती मोठा फरक पडू जाईल. 56,000 कुठे आणि 5,000 कुठे. मग अशी गडबड करायची नाही. खूप मुलाशी गडबड करतात. हा, आता पुढचा प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम 4 नंबर. आपण हे बाकीचं नंतर बघू ना. हे खूप मोठं आहे. एवढे गोल नाही, ते गोलच गोल आहे. सेव झाला. आता 51 मिनिटं होऊन गेलं त्याला.